₹500 my start journey of my first pay amount. माझं लास्ट पॅकेज कंपनीने डिसाईड केलं ॲट द टाइम ऑफ 2001, ₹2.5 lakh पर मंथ सॅलरी, 1 car, 1 बंगलो प्रोव्हाइडेड बाय द कंपनी. आणि त्यावेळेस डिसाईड केलं नाही माझी मार्केट व्हॅल्यू आहे आणि आय एम डिसाइडेड की आय एम बिकम ॲटलिस्ट अ आर्किटेक्ट. जर्नी मध्ये खूप साऱ्या गोष्टी, ऑर्डर, पेशन्स, अपॉर्च्युनिटी, अनसक्सेस, फेल्युअर्स करून ऑर्गनायझेशन 75 करोडच्या टर्नओव्हर पर्यंत आणलेलं आहे. नमस्कार, अजय प्रभाकर पानसंबळ. बॅचलर ऑफ आर्किटेक्ट कम्प्लीट केलं आहे 2001 ला. आर्किटेक्चर कम्प्लीट केल्यानंतर लाईफमध्ये 2 गोल सेट केले होते. एक गोल होता की अर्बन प्लॅनिंग मध्ये काहीतरी करावं आणि माझी जी काय मायभूमी आहे, माझं पुणे, माझं महाराष्ट्र, माझं भारत, याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह गोष्टी कराव्या. कॉलेज कम्प्लीट केल्यानंतर एक MNC कंपनीमध्ये जॉब केला 2.5 वर्षाचा. त्यात खूप प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स आणि डिझाईन मी माझ्याकडनं कंपनीला प्रोड्यूस केले. 2.5 वर्षाच्या काळामध्ये मी माझ्या ह्याच्यात अर्बन प्लॅनिंग काय असतं याच्यावरती खूप डीप थॉटनी काम केलं. डीप थॉटनी मला एक्सप्लोर केलं स्वतःला. सेकंड जर्नीमध्ये होणारा कम्प्लीट माय MNC, आय एम डुईंग अ इंडियन बेस्ड कंपनीमध्ये मी जॉब केला 2.5 वर्षासाठी. लाईफमध्ये 5 वर्षाचीच फक्त नोकरी केली. त्या नोकरीमध्ये स्वच्छ आणि क्लीन होता फक्त एक्सपिरियन्स. खूप साऱ्या ऑफर्स आल्या. आताच्या काळामध्ये एक जॉब सोडला की काही पैशासाठी दुसरा जॉब करणं हे काही मी माझ्या करिअरमध्ये केलं नाही. 2 जॉब मला सॅटिस्फाईड होते लाईफमध्ये आणि 2 जॉबची जर्नी ही मला इनफ होती, कारण मला फक्त आणि फक्त योग्य प्रकारचं ज्ञान घ्यायचं होतं. जेव्हा माझं 5 वर्षाचं करिअर संपलं आणि आय एम डिसाइडेड की आय एम स्टार्टेड माय प्रॅक्टिस आणि मी त्या प्रॅक्टिसला एक त्या कॅपेबलचा, स्पष्ट मराठी भाषा बोललं की त्या लायकीचा आहे का हे डिसाईड करायला मी एक MNC कंपनीमध्ये अप्लाय केलं. आणि माझं लास्ट पॅकेज कंपनीने डिसाईड केलं ॲट द टाइम ऑफ 2001, ₹2.5 lakh पर मंथ सॅलरी, 1 car, 1 बंगलो प्रोव्हाइडेड बाय द कंपनी. बँगलोर बेस्ड कंपनी होती. आणि त्यावेळेस डिसाईड केलं नाही माझी मार्केट व्हॅल्यू आहे आणि आय एम डिसाइडेड की आय एम बिकम ॲटलिस्ट अ आर्किटेक्ट. स्टील नॉट आय एम डिसाइड की आय एम अ गुड आर्किटेक्ट, आय एम अ गुड स्पेस प्लॅनर. जेव्हा मला असं वाटलं की आय एम डुईंग माय ओन प्रोजेक्ट, सो अगेन मला कुठलं तरी एक नाव सुचवायचं, नाव द्यायचं आणि मग त्या नावामध्ये आय एम स्टार्टेड एक्सप्लोरिंग माय कंपनी नेम. मोरलेस आय एम डिझाईन ओरिएंटेड पर्सन, सो डिझाईन एक शब्द असावा. लेजेंडरी शब्द द, हा लेजेंडरी शब्द तर द डिझाईन असावा. आणि कुठलाही प्लॅन बनवताना, कुठली स्पेस प्लॅन करताना त्याला एक डिग्री असते, लाईक 45 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 25 डिग्री. कुठल्याही गोष्टीला डिग्री असते. सो डिग्री द मेन चार्म ऑफ माय कंपनी. सो आय टेक केअर ऑफ माय चाइल्ड, द डिझाईन डिग्री आर्किटेक्चर. द डिझाईन डिग्री आर्किटेक्चर एक ड्रीम कंपनी ओपन करायचा प्लॅन केला मागच्या 18 वर्ष आधी. जर्नी मध्ये खूप साऱ्या गोष्टी, ऑर्डर्स, खूप सारे पेशन्स, खूप सारे अपॉर्च्युनिटी, खूप सारे अनसक्सेस, फेल्युअर्स करून ऑर्गनायझेशन 75 करोडच्या टर्नओव्हर पर्यंत आणलेलं आहे. आर्किटेक्चर पॅशन होतं पहिल्यापासून, ॲज गुड ॲज इन अ DNA. Decided at 4th standard I became architect. Somewhere सोसायटीमध्ये आमच्या, जिथे मी वास्तव्य करत होतो, एक देशपांडे नावाचे गृहस्थ होते आणि ते मला त्या वयामध्ये काही रॉ रिलेटेड गोष्टी बनवायला सांगायचे, लाईक एक मॉडेल मेकिंगचं फंडामेंटल और स्पेस काय. तर आय एम डिसाइडेड ॲट 4th standard की आय एम बिकम आर्किटेक्ट आणि सक्सेसफुली जर्नीपर्यंत आणून ठेवलं मी. जर्नी करताना अनकॉन्शियस ब्रेन मध्ये खूप साऱ्या गोष्टी प्रत्येक वेळी, लाईक अपडेट अँड अपग्रेड, नवीन टेक्नॉलॉजीज, नवीन एफर्ट्स, नवीन हार्डर्स रिझॉल्व्ह करण्याबद्दलच्या टोटली इम्पॅक्टफुल आणि ग्रेसफुल गोष्टीबद्दल ओव्हरऑल अप्रोच असतो माझा. एक पॉझिटिव्ह गोष्ट मी या माझ्या जर्नीमध्ये शिकलो की I must take care with my all clients and all my peoples can work with me a good space. मला संबंधित कामाची आणि त्या क्लायंटची
भयंकर प्रमाणामध्ये काळजी आणि त्या काळजीचं रूपांतर मी गुड प्रोडक्ट मध्ये करायचा प्रयत्न करतो एव्हरी डे एव्हरी सिंगल डे. त्यासाठी मी स्वतःला रोज सर्टन पॅरामीटर मध्ये बदल करतो की काय माझ्यामध्ये जास्त प्रमाणात बदल होऊन समोरच्या क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन, टाइमली डिलिव्हरी, पंक्चुअल, डिझाईन रिलेटेड, अस्थेटिक आणि एक मास्टर पीस मी प्रत्येक वेळी कसा माझ्या ॲबिलिटीमध्ये आणि माझ्या इनोव्हेटिव्ह मध्ये प्रोडक्ट बेसमध्ये ठेवू शकेल याच्याबद्दल जास्त प्रमाणात एफर्ट्स लावले जातात. आय एम द पार्ट ऑफ सिटी डेव्हलपमेंट, सो इव्हेंच्युअली that is lot of competitions, lot of competitor, lot of facing lot of issues, but still resolved and move on day by day, design by passion and better by design every day, get better by design every day. The design degree architecture च्या जर्नी मध्ये आय एम स्टार्टेड एक्सप्लोरिंग एव्हरी डे की मी करताना माझ्या क्लायंटल बेसला मी द डिझाईन डिग्री आर्किटेक्चर बेस्ट काय देईल, तर बेस्ट मध्ये टाइमली डिलिव्हरी देईल, एरर फ्री ड्रॉइंग देईल, पंक्च्युअल असेल, माझ्याकडनं येणाऱ्या क्लायंट्सला माझा एक सिम्पल लाईफचा फंडा आहे की तो त्याचा महत्त्वाचा वेळ, पैसे, महत्त्वाचं काम सोडून माझ्यापर्यंत आलेला आणि त्याला मला एक योग्य प्रोडक्ट द्यायचा आणि त्याला सॅटिस्फाईड करून माझ्याकडे पाठवून द्यायचं आहे. सो मेन की फॅक्टर प्रिन्सिपल्स कंपनीच्या कन्सिडर केल्या आणि त्याच्यानुसार मी माझ्या 20 वर्षाची जर्नी पर्यंत पोहोचलेलो आहे. Whenever I started my long time journey, I am very much unconscious person and curiosity long back in the mind or my unconscious mind. In between the college and overall work experience, दोन्ही पण बॅलन्स करताना लाईफ मधल्या एक स्पेशियस आणि खूप डॅम इनोव्हेटिव्ह गोष्टी मला सापडल्या गेल्या किंवा आय फाइंड आउट समवेअर. कॉलेजची जर्नी संपल्यानंतर आय एम डिसाइडेड की काहीतरी इनोव्हेटिव्ह आणि काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टी कराव्यात. क्रिएटिव्ह गोष्टी करताना फर्स्ट माझ्या माइंडमध्ये एक गोष्टी अशा डिसाईड झाल्या की वाय नॉट अर्बन प्लॅनिंग. सो आय एम मोरली फोकस विथ गुड डिझाईन, सस्टेनेबल अर्बन अँड a good quality of creative and innovative design every day. Secondly काय आहे की काही पॅरामीटर्स जे आय एम बिलॉंग टू पुणे बेस, सो पुण्यामध्ये लॉट ऑफ लिगल अँड लॉट ऑफ टेक्निकल अस्पेक्ट बियॉन्ड युअर प्रोजेक्ट्स अँड युअर वर्क. सो दोन्ही बॅलन्स करायचे होतं. आय एम डिसाइडेड 2.5 years आय एम वर्किंग विथ सम रेप्युटेटेड कंपनी ॲज अ डिझायनर, ॲज अ असोसिएट डायरेक्टर, अँड आय फिनिश माय जर्नी ॲट 2.5 years. My particular experience. Whenever I completed my design experience, I started exploring 2.5 years for on the legal basis. What is the planning of PMC or legal aspect? What is the parameter of all the tagline given by government time to time? So या सगळ्याच्या consideration मध्ये every day I focus आणि क्लॅरिटी माझी राहिलेली आहे की मी चांगला प्रोडक्ट आणि फंटॅस्टिक प्रोडक्ट मार्केटमध्ये आणावा आणि जो माझ्या क्लायंटच्या सॅटिस्फॅक्शन लेवलला पूर्णपणे बियॉन्ड द सॅटिस्फॅक्शन लेवल. म्हणजे सिम्पल काय आहे की मला माझ्या आलेल्या क्लायंट्स लोकांना काय बेस्ट देता येईल याच्याबद्दलची रोजची धडपड माझ्यामध्ये आहे. धडपड करताना अगेन परत एकदा सांगायचं की मला खूप साऱ्या गोष्टीचे ॲस्पेक्ट पकडून चालायचे. आय एम टेक केअर विथ द डिझाईन, आय एम टेक केअर द गुड स्पेस प्लॅनिंग, आय एम टेक केअर विथ माय कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन, I take care with the product of newly innovative in the market. या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून मी नेहमीच प्रयत्न करतो की मी जास्त सॅटिस्फॅक्शन लेवल पर्यंत काम करावं. Whenever I found my child the design degree architecture, the design architecture means a lot of innovation in the particular company or as a founder of that organization. The means the legend, so always I treat as a good legend in architectural base. My company, the design based company, so design one of the one unique word, the particular logo behind, and that degree means I decided every plans, every masterpiece, every layout as one degree. Like every
land, every sectors, every product considered as a degree. So I eventually decided my organization name, the design degree, and there will be a group of companies and work with a good architect, work with a interior, work with a sustainable urban planning, masterpiece. So there will be the main highlight point of my the design degree company base and my organization product. मगाशी बोलल्याप्रमाणे क्लायंटल बेस बद्दल बोललं तर क्लायंटल बेस एव्हरी क्लायंट रिपीट 20 टाइम, बट क्लायंटल बेस 20 or 25 मॅक्स. कामातली सॅटिस्फॅक्शन लेवल आणि एक रिलेशनशिप ज्या प्रकारे मेंटेन होतात त्याच्यामुळे क्लायंटल बेस नव्याने शोधणं आणि नव्याने काम शोधणं मार्केटमध्ये मोरलेस नाही सारखं आहे. एव्हरी टाइम आय लोडेड, एव्हरी टाइम माय क्लायंट सॅटिस्फॅक्टली माझ्यावरती काम करायला त्याची आवड आहे. आय मेंटेन माय रिलेशनशिप माझ्या क्लायंट्स बरोबर. माझं आय प्लेइंग अ गुड फुटबॉल्स. ते क्लायंटल माझे चांगले मित्र, माझे फॅमिली मेंबर सारखे ट्रीट होतात. आय गॅदरिंग समटाईम, त्यांच्यावरती काही क्वालिटी टाइम स्पेंड करतो. अगेन बिहाइंड द बिझनेस ही इज अ गुड फॅमिली, फ्रेंड्स अँड फॅमिली नीड्स. सो इव्हेंच्युअली आर्किटेक्ट म्हणून काम करताना इनडायरेक्टली खूप सारे रिलेशनशिप मेंटेन केले जात आहेत. आणि रिलेशनशिप मेंटेन करताना एव्हरी टाइम मला माझा क्लायंट बेस ट्रीट ॲज अ फॅमिली म्हणूनच करायला आवडतो. जेणेकरून हा जो प्रवास आहे, हा जो माझा व्यवसाय आहे, किंवा मी जे काही पुण्यामध्ये इस्टॅब्लिश 18 इयर्स व्यवसाय करतो, या 18 वर्षाच्या काळामध्ये मला कदाचित हा दिलेली पुंजी आहे माझ्या जर्नीमध्ये माझ्या समोर सॅटिस्फॅक्टली आणून ठेवलेली. आणि त्या सॅटिस्फॅक्शनचं आणखीन सॅटिस्फॅक्शन करावं ही धडपड मी प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक क्षणामध्ये. क्लायंट्स बरोबर काम करताना मला काही प्रत्येक वेळी नवीन गोष्टी अपडेट करायला आवडतात. माझ्या क्लायंट्स लोकांना नवीन प्रोडक्ट अपडेट करायला आवडतात. जर्नीमध्ये इम्पॉर्टंट एकच आहे की क्लायंट आणि त्याचा मिळणारा त्या डिझाईन मधून आणि कामातून मिळालेला आनंद. आर्किटेक्चरमध्ये मी नेहमीच बेस्ट प्रोडक्ट आणि बेस्ट वर्क करण्यामध्ये माहीर म्हणा किंवा माझं ऑर्गनायझेशन ही धडपड करत असते. जर्नीमध्ये खूप प्रकारचे हायराइज बिल्डिंग्स, अपार्टमेंट, रिसॉर्ट, मास्टरपीस, मास्टर प्लॅनिंग, अर्बन प्लॅनिंग और इंटिरियर्स. अगेन बोलल्याप्रमाणे की सम डिफरंट काइंड ऑफ प्रोडक्ट लाईक स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट, ग्रीन बिल्डिंग, सस्टेनेबल ते प्रोजेक्ट करताना खूप साऱ्या गोष्टी माझ्या करिअरमध्ये ऍड ऑन होत गेल्या. ज्या ऍड ऑन अशा प्रकारे झाल्यात की मला बेस्ट एसा अवॉर्ड्स म्हणून कमर्शियल बिल्डिंग्स दिल्या गेल्या. हायराइज बिल्डिंग्समध्ये थोडंसं काम जास्त क्वालिटीचं आहे माझं. आय डिझाईन अ गुड क्वालिटी ऑफ फार्म हाऊस अँड रिसॉर्ट्स अँड अ गुड क्वालिटी ऑफ मास्टरपीस, मास्टर प्लॅनिंग. स्पेस प्लॅनिंगमध्ये जास्त प्रकारे इनोव्हेटिव्ह केलं जातं. छोटे छोटे अस्पेक्ट्स पकडले जातात त्याच्यामध्ये. द प्रायव्हसी, द लाईट व्हेंटिलेशन फॉर्म्युला, द क्लीननेस, द प्रोडक्ट इन रनिंग टाइम टू टाइम. त्याच्यामध्ये खूप साऱ्या नवीन टेक्नॉलॉजी आणि नवीन प्रोडक्ट बद्दल धडपड असते. प्लॅनिंग करताना लिगल एस्पेक्ट्स, कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन कशी रिड्यूस होईल, क्लायंट्स लोकांना अननेसेसरीचे फंड्स योग्य ठिकाणी लावण्यासाठी केलेली योग्य प्रकारची धडपड आम्ही सॅटिस्फॅक्शन लेवलला नेऊ शकतो. आर्किटेक्चरच्या जर्नीमध्ये काही गोष्टी ह्या कन्सिडर करून चालायला लागतात की मला कॉस्ट रिड्युसिंगचा फंडामेंटल कुठे आणि केव्हा वापरायचा. जिथे मला नीड आहे, माझं स्ट्रक्चर नेसेसरी गोष्टी मागताय त्या तिला देणं गरजेचं आहे, कारण त्या ॲज गुड ॲज कन्सिडर विथ द ऑल कन्सल्टंट अँड रिलेटेड द प्रोडक्ट. माझी धडपड ही जास्त प्रमाणात या प्रकारे असते की मी मॅक्सिमम प्रमाणामध्ये कॉस्ट रिड्युसिंग आणि बेस्ट प्रोडक्ट बद्दल काम करावं. त्या प्रोडक्टमध्ये काम करताना क्लायंट हा ऑलवेज हॅपी, आनंदी, त्याला स्वतःबद्दल, माझ्या कामाबद्दल आणि त्याला मिळालेल्या प्रोडक्ट बद्दल ऑलवेज विन विन सिच्युएशन मध्ये राहावा, असं माझी नेहमीच धडपड असते. आर्किटेक्चर, इंटिरियर, सस्टेनेबल, अर्बन असे 4 मेन सेक्टर्स मध्ये मी काम करतो. माझा मोरली फोकस असतो की आर्किटेक्चर, स्पेस प्लॅनिंग, इंटिरियर, इनोव्हेटिव्ह अँड न्यू आयडियाज अँड द बेस्ट प्रोडक्ट,
सस्टेनेबल मध्ये आय टेक केअर विथ ऑल ग्रीन बिल्डिंग अस्पेक्ट. नेचर रिलेटेड जेवढ्या गोष्टी मला मॅक्सिमम प्रोजेक्ट मध्ये ऍड ऑन करता येईल त्याच्याबद्दलची धडपड माझी असते. अर्बन मध्ये आय डिझाईन अ गुड स्पेस लाईक एनी अदर अर्बन डिझाईन मध्ये. स्ट्रीट लाईट्स, फुटपाथ, सायकल ट्रॅक्स, बस बेस, द स्पेस फॉर गॅदरिंग पीपल, सिनियर सिटीजन्स पीपल. अर्बन मध्ये वन ऑफ द ब्रॉड सब्जेक्ट, आणि त्या ब्रॉड सब्जेक्ट मध्ये मला खूप साऱ्या गोष्टी त्या माझ्या डिझाईन मध्ये ऍड ऑन करायचं असतं. माझ्या आर्किटेक्चर बद्दलच्या जर्नी बद्दल सांगायचं म्हणलं तर आय एम स्टार्टेड माय आर्किटेक्चर ऑफ वन किचन ओटा. आय ट्रॅव्हल फ्रॉम नारायणपेठ. माझं याच्यापूर्वी एक नारायणपेठात ऑफिस होतं, एक ऑफिस प्रभात रोडला, एक सिंहगड रोडला आहे. तर ह्या 3 ऑफिस स्पेस पैकी आय ट्रॅव्हल बाय माय मोटरसायकल. वन first project in my life, that is one kitchen ota. At the time I working with the kitchen ota, the client pay me 500 rupees for that particular work. 500 rupees my start journey of my first pay amount. But till date I a good knowledge of what is the kitchen ota and what is the aspect of work. Till date my 18 years experience, kitchen ota हा माझ्या DNA मध्ये गेलेला आहे and first work of my life. बीन आर्किटेक्चरल इन्स्पिरेशन, मला थोडंसं असं सांगायचं की आत्ताचा जो मार्केट ट्रेंड आहे त्या ट्रेंडमध्ये क्लीन, नीट, गुड स्पेस, गुड टेक्स्चर, स्पेशियस ग्रीन कंपोनंट, वुडन टेक्स्चर्स, सम ब्युटिफुल स्पेस दे कॅन यूज ॲज अ सच अ एन्व्हायरमेंटल फ्रेंडली प्रोडक्ट. मला असं वाटतं की आत्ताच्या आर्किटेक्चर मध्ये स्पेस प्लॅनिंग अँड एन्व्हायरमेंटल फ्रेंडली प्रोडक्ट करणं कधीही ॲडवायजेबल आहे. या ॲडवायजल मध्ये मी मॅक्सिमम नॅचरल रिसोर्सेस कसे वापरेल, लाईक नॅचरल लाईट्स, इको फ्रेंडली प्रोडक्ट, स्टोन बेस्ड टेक्स्चर्स, द कॅरेक्टर ऑफ द बिल्डिंग अँड रेन वॉटर हार्वेस्टिंग. नेचर रिलेटेड एखाद्या लोकांनी किती जास्त प्रमाणात कनेक्ट व्हावं याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना मिळून एकत्र काम करायला हवं. आणि माझी रोजची ती धडपड आहे की मी माझ्या प्रोजेक्टमध्ये नेचर रिलेटेड गोष्टी किती ॲड ऑन करू शकेल. आणि त्या नेचर रिलेटेड गोष्टी ह्या ॲड ऑन करताना मला माझा क्लायंटल बेस पण त्या प्रकारचा हवा आहे की जेणेकरून मी ज्या गोष्टी सजेस्ट करेल कॅन ॲडमिट इटसेल्फ आणि त्याच्यावरती पुढे काम व्हावं असं माझं वैयक्तिक मत आहे. मिनिमम रिसोर्सेस वापरता मॅक्सिमम प्रोडक्ट बेस आपण कसा देऊ शकेल आणि एक हॅपीली गुड कम्युनिटी, एक गुड कॅरेक्टर ऑफ प्रोजेक्ट और गुड ह्युमन बीइंग म्हणून कसं आपण तिथे राहू. बिकॉज वी आर वर्किंग विथ ऑल ऑफ ग्रुप हाऊसिंग प्रोजेक्ट्स. आताच्या काळामध्ये मॅक्सिमम डिमांड अँड सप्लाय, त्याच्यानुसार व्हर्टिकलिटी आपल्याला करणं गरजेचं आहे. व्हर्टिकल करताना जे मला नेचर रिसोर्सचे पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर कन्सिडर करून आय कॅन थॉट ॲज अ गुड आर्किटेक्चरल वर्क ऑन बिहाफ ऑफ माय मास्टर प्लॅनिंग. बीइंग अ गुड आर्किटेक्ट, आय एम ऑल्सो अ गुड हजबंड, गुड सन, गुड फादर. आय टेक केअर विथ माय फॅमिलीज, फ्रेंड्स. मला माझ्या मित्रांची काळजी आहे, माझ्या आईबाबांची काळजी आहे, माझ्या मुलांची काळजी आहे, माझ्या हेल्थची काळजी आहे. मी स्वतःला काही गोष्टीमध्ये कन्सिडर करून चालतो. सो आय एम स्टार्टेड डे ॲट 4 o'clock, आय एम वेकअप ॲट 4 o'clock, 1 hours meditation, आय एम गोइंग टू एक्सरसाइज फॉर 5 to 8, ईट अ गुड फूड. बाहेरचं फूड मी कमी प्रमाणात खातो. सिम्पल गोष्ट आहे की माझ्याकडे बघून काही करोड रुपये प्रोजेक्टला लागले जातात. सो आय टेक केअर विथ माय हेल्थ. माझ्या हेल्थची काळजी ठेवणं अत्यंत गरजेची आहे, जी मी रोज स्वतःला बजावतो की हे आपण नाही खाऊ शकत किंवा आपण हे खाऊ शकतो. बीन अ गुड हजबंड, मला एकतर लाईफ जर्नीमध्ये सविता नावाची एक अशी व्यक्ती भेटली ज्याच्याबद्दल काही वर्ष आधी मी एका पुस्तकात वाचलं होतं की तुमच्या लाईफमध्ये एक कृष्ण हवाय आणि एक कर्ण हवाय. कृष्ण कर्ण का, तर त्याच्याबद्दल काही वाक्य तुम्हाला सांगायचे मला. कृष्णाबद्दल असं की आणि कर्णाबद्दल असं की युद्धामध्ये तुम्ही हारणार आहात आणि तुम्ही सपशाल, सगळे लॉसेस तुमच्या समोर आहेत आणि स्टील तुमच्याबरोबर जो उभा राहतो, तुमच्याबरोबर एक खांद्याला खांदा देऊन तुमच्या लाईफमध्ये मी तुझ्याबरोबर आहे हे सांगण्याचा जो काही बॅकग्राऊंड आपल्या समोर आहे
तो म्हणजे कर्ण. आणि कुठलंही शस्त्र हातात न घेता, कुठलाही बाण न आणता आपल्याला युद्ध जिंकून येणारा कृष्ण तुमच्या लाईफमध्ये असावा. तो माझ्या लाईफमध्ये कदाचित माझी बायको, माझी लाईफ पार्टनर कर्ण आणि कृष्ण आहे. ती दोन्ही वेळेस माझ्या बरोबर आहे. जिथे मी बरोबर आहे तिथे कर्ण आहे, जिथे मी चुकलो तिथे ती कृष्ण. आणि मला असं वाटतं की मी कोणाच्या तर लाईफमध्ये कृष्ण आणि कर्ण व्हावा, या दोन ऍस्पेक्ट पकडून. आर्किटेक्चर मध्ये काही गोष्टी फार जवळून पाहण्यात आल्या. जेव्हा मी आता कॉलेज संपवलं आणि कॉलेज पास आउट झाल्यानंतर आय फील दॅट की नो आय एम बिकम आर्किटेक्ट अँड आय एम स्टार्टेड माय वर्क. इट्स टोटली रॉंग. ज्यावेळेस कॉलेजमध्ये असं फील होतं की आर्किटेक्ट म्हणजे 24 आवर्स बिझी. स्टील आय एम डुईंग माय ऑर्गनायझेशन, सो आय एम 24 आवर्स बिझी. या मधल्या काळामध्ये फॅमिली लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी मला योग्य वेळ देता नाही आल्या बिकॉज ऑफ आय एम डुईंग माय आर्किटेक्चर. सो आर्किटेक्चर मीन्स 100% बिझी. But still, I take care with my family. I take care with my all माझे जे काही लाईफ मधले जे माझे अटॅच्ड मित्र आहेत, माझे फॅमिलीज आहेत, माझी मुलं आहेत, त्यांच्याबद्दल मला नेहमीच काळजी वाटते की त्यांना मी योग्य वेळ द्यावा, त्यांच्यावरती गुड क्वालिटी टाइम स्पेंड करावा. मला असं वाटतं एकंदरपणे तुम्ही तुमची लाईफ डिसाईड या प्रकारे करता की तुम्हाला करायचं काय. तुम्ही ज्या क्षणाला डिसाईड करता की माझ्या दोन बाजू ह्या नाण्याच्या बॅलन्स असाव्या. एक तर माझी आर्किटेक्चर जर्नी, जे माझं पॅशन आहे, जे माझं लाईफ मधला माझ्या DNA मधला एक पार्ट आहे. आणि सेकंड माझं लाईफचं चॅप्टर आहे, दॅट इज माय फॅमिली. तो जेवढा वेळ मी माझ्या आर्किटेक्चरला पॅशनेटिंग देतो, तेवढाच वेळ मी माझ्या फॅमिलीला त्या प्रकारे देतो. कुठलाही मास्टरपीस करताना किंवा कुठलाही आर्किटेक्चर प्लॅन करताना वास्तू रिलेटेड गोष्टी ह्या समोरचा माझा जो काही आलेला क्लायंट आहे, विकसक आहे, त्याचं म्हणणं की मला वास्तू रिलेटेड गोष्टी तुम्ही बद्दल माझ्या प्रोजेक्टमध्ये ऍस्पेक्ट दाखवा किंवा द्या. वास्तूबद्दल मला वैयक्तिक असं एक बोलायचं, माझं स्वतःचं वैयक्तिक प्रिडिक्शन आहे की वास्तू म्हणजे अ प्युअर सायन्स. सायन्स का, तर त्याच्याबद्दल क्विकली एक मला 4 वाक्य तुमच्याशी शेअर करण्याची इच्छा झाली. एक तर पृथ्वी स्वतःभोवती 24 तास एका गतीने फिरते. 24 तासामध्ये सगळ्या दिशांना पृथ्वी ही समांतर रेषेमध्ये फिरून दिवस आणि रात्र, ज्या प्रकारे आपण आपली लाईफ यू नेवर नो की तुम्हाला आपण लाईफ कशी जर्नी करतो ती. वास्तू रिलेटेड काही गोष्टी अशा मला कन्सिडर करतात की ज्या माझ्या आर्किटेक्चर स्पेस प्लॅनिंग मध्ये असायला हव्यात. आपण सगळे सूर्याचे उपासक आहेत. दिवस सुरुवात सूर्याच्या नमस्काराने केली तर आपला दिवस चांगला आणि पॉझिटिव्ह आरोग्यदायी जातो. सो ईस्ट आणि वेस्ट कडनं आपण घराची किंवा एखाद्या अपार्टमेंटची दिशा ठेवू शकतो. वास्तू रिलेटेड गोष्टी मला कन्सिडर करताना आग्नेय दिशेला किचन का, याच्याबद्दल जर मला कोणी सांगितलं तर याला सायंटिफिक रिझन काय आहे की साऊथ टू नॉर्थ वाऱ्याची जर्नी होते. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस शहरीकरण झालं नव्हतं आणि ज्यावेळेस एस्टॅब्लिश नव्हते, तेव्हा जे काय आपण आत्ताचे सोर्सेस वापरतो, सो नॅचरली एखादी गृहिणी ही चुलीवरती स्वयंपाक करायची आणि त्या चुलीवरच्या स्वयंपाकामध्ये धुराचं प्रमाण तिच्या डोळ्यामध्ये जाऊ नये. वाऱ्याच्या दिशेच्या अपोजिट बाजूला तुमची स्वयंपाक खोली असावी. त्या स्वयंपाकाच्या खोलीचं काम काही प्रोडक्ट बनवताना तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून एक आग्नेय दिशा डिसाईड झाली. ब्रह्मस्थान ज्याला म्हटलं जातं, त्या ब्रह्मस्थानामध्ये तुळशी वृंदावन ठेवलं जातं. ते तुळशी वृंदावन जे हिंदू धर्माप्रमाणे एक पवित्र प्लांट पकडला जातो, त्या प्लांटमध्ये 100% ऑक्सिजन देण्याची वृत्ती आहे. सो ब्रह्मस्थानामध्ये तुळशी वृंदावन ठेवलं जायचं की जेणेकरून ते ब्रह्मस्थानातून ऑक्सिजन हा पूर्ण खोल्यांमध्ये सर्क्युलेट व्हावा. साऊथ वेस्ट म्हणजे वायव्य दिशेला एखाद्या कर्त्या पुरुषाची का खोली असावी, तर त्या कर्त्या पुरुषाला दिवसभराच्या त्याच्या व्यापामधून शांत झोप लागावी. तिथले जे काही न्यूट्रन्स आहेत हे शांत असतात. त्या शांतीच्या गोष्टीमुळे त्याचं मन आणि त्याचं मेंदू हा शांत राहावा. लोकांनी पूर्व पश्चिम का झोपावं, कारण अगेन सूर्याचे सगळे अणुरेणू जे तुमच्या जीन्समध्ये यावेत जेणेकरून तुमची मुलांची तुमची वाढ, मेंदूची वाढ योग्य प्रकारे व्हावी. अगेन बोलल्याप्रमाणे मी की मला जेव्हा एखादं कोट्याडचं स्पेस प्लॅनिंग करायला दिलं वास्तू रिलेटेड, सो आय मोरली कन्व्हिन्स विथ गुड सायन्स, नॉट ओनली कन्सिडर ॲज अ वास्तू बट गुड सायन्स म्हणजेच वास्तू. तुम्ही जेव्हा सगळ्या पॅरामीटर कन्सिडर करता
एखाद्या मास्टरपीसमध्ये, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून जेव्हा तुम्ही प्लॅन करता, तर त्या प्लॅनमध्ये मला ह्या गोष्टी बाय डिफॉल्ट येतात. बाय डिफॉल्ट आपण केल्या जातात किंवा त्या करून घेतल्या जातात. तर त्या करून घेतलेल्या गोष्टी म्हणजेच वास्तू. तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये काही गोष्टी ह्या ऍड ऑन करायच्या नाही करायच्या या लेटरांच्या गोष्टी आहेत. बट ऍड ऑन करताना मला काय मस्ट आहे, मला काय नीड्स आहेत, या स्पेस प्लॅनिंग मध्ये मला काय बेस्ट प्रोडक्ट देता येईल याच्याबद्दलची माझी रोजची धडपड असते. ऑलवेज वेलकम विथ द न्यू टेक्नॉलॉजी लाईक AI. मी माझ्या प्रोजेक्टमध्ये वैयक्तिकरित्या AI वेलकम टू यू किंवा AI मुळे माझ्या प्रोजेक्टमध्ये इनोव्हेशन वाढेल, AI मुळे माझं अस्थेटिक वाढेल, AI मुळे माझ्या जे काही कॅरेक्टर ऑफ द प्रोजेक्ट आहेत, कॅरेक्टर ऑफ द बिल्डिंग हे चांगल्या प्रकारे अगदी छान सुबक दिसावे, सजावट असणारी दिसावी. पण माझं वैयक्तिक AI बद्दल असं मत आहे की AI म्हणजे फक्त कलेक्टिव्ह माहिती. ती कलेक्टिव्ह माहिती ही गुगल प्लॅटफॉर्मवरून सगळीकडे कलेक्टेड होते आणि ती मला माझ्या डेस्कवरती दिसली जाते. AI मीन्स आर्किटेक्चर पूर्णपणे नाही. AI मीन्स अ टेम्पररी सोल्युशन ऑर टेम्पररी अस्पेक्ट फॉर युअर वर्क. आर्किटेक्चर म्हणजे एक आत्मा आहे आणि आर्किटेक्चर हा एव्हरी टाइम तुम्हाला नव्याने आत्मा शोधायचा आहे. म्हणजे तुमचा जो सोल आहे आर्किटेक्चरचा, हा सोल शोधताना तुम्हाला AI ही तंत्रज्ञान प्रगत आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे, तुम्हाला फायद्याचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला क्विकली सगळ्या गोष्टी मिळतात. बट आर्किटेक्चर मीन्स यू एन्जॉय युअर स्पेस. आर्किटेक्चर मीन्स यू इनोव्हेटिव्ह एव्हरी टाइम, एव्हरी सेकंड ऑफ युअर लाईफ. कदाचित आर्किटेक्चर मध्ये मला असं वैयक्तिक वाटतं की मी एखादा प्लॅन सकाळी 11 वाजता करतो आणि एखादा प्लॅन मी संध्याकाळी 7 वाजता करतो. बोथ आर डिफरंटली प्लॅन, बट AI नॉट. तर AI अगेन बोलल्याप्रमाणे मी कलेक्टिव्ह माहिती आहे आणि त्या कलेक्टिव्ह माहितीमध्ये मला कलेक्टिव्ह गोष्टीच मिळतात. सो मी एखादा जर स्पेस प्लॅनिंग केला आणि एखाद्या स्पेस प्लॅनिंग मध्ये मला 2 अपार्टमेंट क्रॉसली कनेक्ट करायच्यात. म्हणजे काय, तर सिंपल इमॅजिन करा की डाव्या बाजूला लेक आहे आणि उजव्या बाजूला मला व्हॅली व्ह्यू आहे. बोथ बंगलोज कनेक्टेड टू opposite cross direction. My first floor and eventually of the lake side and the upper floor on the left side of valley view. So AI can't. यासाठी मला स्वतःला स्पेस प्लॅन करायला लागेल. सो AIचं तंत्रज्ञान हे विकसक आहेत, काळाची गरज आहे, काळानुसार आहे, पण हे फक्त सर्टन गोष्टीपर्यंतच आपल्याला मदत करू शकेल. आत्ताच्या काळातल्या आर्किटेक्चर लोकांनी AI रिलेटेड क्विकली गोष्टी करून काही प्रोडक्ट बनवले जातात, पण ते प्रोडक्ट एक्झिक्युशन लेवलला किती पॅरामीटर मध्ये बसला आहे, सॉइलचे रिलेटेड असणारा डेटा, जागेचे अस्पेक्ट्स, जागेचे असणारे रिपोर्ट्स, याच्यावरती गोष्टी पाहायला जातात का. कालांतराने AI सुद्धा ते करेलच. तुर्तास माझ्या दृष्टीने AI म्हणजे एक सर्टन टूल्स आहेत ज्यांचे तुम्ही अस्पेक्ट पर्यंत आणि तुमच्या एक चांगल्या प्रोडक्ट पर्यंतच काम करू शकाल, तिथपर्यंतच आहे. काही मुद्दे मला 3D व्हिज्युअलायझेशन बद्दल ऍड ऑन करायचे. 3D व्हिज्युअलायझेशन ही काळाची अत्यंत असणारी गरज आहे. अत्यंत असणारी गरज का? आर्किटेक्चरच्या जर्नीमध्ये जेव्हा एखादा लेमॅन किंवा नॉन टेक्निकल पर्सन हा व्हिज्युअलाइज करू शकत नाही. माझ्या मते आर्किटेक्ट म्हणजे ब्रह्मदेव. व्हिज्युअलायझेशन देवाने मला दिलंय आणि मी 5 वर्षांनी होणारी गोष्ट आज बघू शकतो. बट माझा समोरचा आलेला क्लायंट आहे, तो विकसक आहे, तो डेव्हलपर आहे, हे ते पाहू शकत नाही. सो मला आताच्या काळामध्ये कुठल्याही आर्किटेक्ट्सनी वर्किंग विथ अ गुड आर्किटेक्ट आणि ही थिंक ॲज अ आय एम द गुड आर्किटेक्ट, ही स्टार्टेड एक्सप्लोरिंग 3D. बिकॉज 3D डिझाईन्स और 3D प्लॅनिंग्स और 3D व्हिज्युअलायझेशन ही आर्किटेक्चरची एक अविभाज्य कणा आणि अविभाज्य घटक आहे. तुम्ही कुठलाही प्लॅनिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये जर 3D कॅरेक्टर्स आणि 3D रिलेटेड नाही काय केलं तर समोरच्या माणसाचं अंडरस्टँडिंग, एखादी गोष्ट त्याला ग्रास्पिंग करणं, एखादी गोष्ट पटकन त्याला अवलोकन होणं, ह्याच्याबद्दलची अडचणी निर्माण होतात. 3D करणं हे अत्यंत गरजेची आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे माझ्या मते. माझ्या वैयक्तिक प्रोजेक्टमध्ये एव्हरी प्रोजेक्ट प्लॅनिंग फॉर द मास्टर प्लॅन, डिटेल प्लॅनिंग, 3D वॉक थ्रू, व्ह्यूज, मास्टरपीस, इंटिरियर्स व्ह्यूज, इंटिरियर वॉक थ्रू, माझ्या क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन कशात होईल आणि माझा प्रोजेक्ट हा बेस्ट मधून कसा दी बेस्ट मध्ये करता येईल याच्याबद्दलची जर्नी माझ्या 3D बद्दलची आहे. मी स्वतः 3D करायला ओव्हर एक्सायटेड असतो. एव्हरी प्रोजेक्ट आय एम डिसाइडेड की या पद्धतीनेच करायला हवं, या पद्धतीनेच त्याला व्हिज्युअलायझेशन व्हायला हवं, की जेणेकरून माझ्या क्लायंट्सला ते पाहताना त्याला मजा यावी, त्याला ते आवडावं, त्याला ते सगळं समजावं
आणि त्याला ते इझिली ग्रास्प व्हावं, त्याच्या मागते शुद्ध आणि स्वच्छ आणि प्रांजळ मत. द फ्युचर ऑफ आर्किटेक्चर, द लॉंग जर्नी ऑफ 18 to 20 years, माझं वैयक्तिक मत असं आहे की येणाऱ्या काळामध्ये वर्टिकलिटी कडे जास्त कल आहे, जो आताही आहे. कारण असणाऱ्या जी काही लँड बँक स्पेशली पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये और इंडियामध्ये आहे, ही लँड बँक सर्टन ठिकाणी संपत आलेली आहे. सो वर्टिकली ग्रोथ हा सगळ्यांना कन्सिडर करून चालायला लागणार आहे. सो वर्टिकल ग्रोथ करताना जी काही आपल्याला नेसेसरी इसेन्शियल गोष्टी आपल्या ह्याच्यात ॲड ऑन करायला लागेल, लाईक इलेक्ट्रिसिटीज, सोलर सिस्टीम, सोलर एनर्जीज अँड वॉटर रिलेटेड गोष्टी और नॅचरल रिसोर्सच्या गोष्टी, ह्या ॲड ऑन करताना मला सिटी लेवलचा जो आय एम द पार्ट ऑफ सिटी डेव्हलपमेंट, सो सिटी लेवलचा जो कोर काढला मी, तर त्या कोर पासून माझं ट्रॅव्हलिंग मुवमेंट आणि ट्रॅव्हल डिस्टन्स कसं रिड्यूस करता येईल, मला असे काही जंक्शन्स करता येईल का जेणेकरून माझी कनेक्टिव्हिटी ही इझिली एका प्रोडक्ट करून दुसरा प्रोडक्ट होईल. लाईक आय एम डुईंग वन टाउनशिप, सो एका टाउनशिपमध्ये आय डुईंग अ हॉस्पिटल, आय डुईंग अ स्कूल्स, आय डुईंग अ कॉलेजेस, आय एम डुईंग अ गुड कमर्शियल स्पेसेस, मॉल, शॉपिंग मॉल. सो ट्रॅव्हलिंग विल बी द लेस, आणि ह्युमनचे जे काय स्वतःची वागणूक आहे, जे काय त्याचे वेळ स्पेंड करण्याच्या वेळ आहेत, हल्ली आपण पाहतो की ट्रॅफिकमध्ये खूप वेळ जातोय आणि स्पेंड लॉट ऑफ टाइम और नॉनसेन्स टाइम इन द ट्रॅफिक बेस. सो मी अशी काही वर्टिकल बिल्डिंग बनवू शकेल का, असं एखादी टाउनशिप बनवू शकेल का जिथे आय एम लिव्हिंग ॲट 17th floor बट माय ऑफिस ॲट 7th floor, और मला माझ्याच बिल्डिंगच्या खाली काही मॉल्स इंट्रोड्यूस करता येईल का, मला माझं ऑफिस इंट्रोड्यूस करता येईल का, मला माझे काही मुलांच्या स्कूल्स तिथे देता येईल का. सो माझी जर्नी ही कमी व्हावी आणि माझ्या लाईफमध्ये मला दिलेला वेळ जास्त प्रमाणामध्ये उपयोगाला यावा, असं माझं आर्किटेक्चर बद्दलची धडपड आहे. नव्याने जर्नी असणाऱ्या आर्किटेक्टला माझ्याकडनं एक कौशल्याबद्दल माझं वैयक्तिक मत मांडायचं आहे. आर्किटेक्ट म्हणजे कौशल्य असणारीच व्यक्ती असते, पण माझ्याकडे नव्याने काय आहे, मला मिळणारी एखादी साईट आहे, एखादी प्लॉट आहे, एखादं दिलेला प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टमध्ये मला प्लॅनिंग करताना त्याचं ड्युरेशन, द ऑडिटेज ऑफ बिल्डिंग्स, द प्रोडक्ट ऑफ द बिल्डिंग, द रिलेटेड त्याचं अकोमोडेशन काय आहे आणि त्याला काय पॅरामीटर्स मला लागणार आहेत याची नित्यंत पाहणं गरजेचं आहे. कौशल्यामध्ये अपडेट करताना आत्ताच्या जर्नीमध्ये मी स्वतःला वैयक्तिक काही गोष्टी बजावल्यात की मला लिमिट ऑफ दॅट मच कन्स्ट्रक्शन कॉस्ट, आय टेक केअर विथ माय क्लायंट कॉस्ट, की माझं कौशल्य अशा प्रकारे होईल की माझ्या क्लायंटची कॉस्ट त्या प्रमाणात शूट होणार नाही, आणि ती कॉस्ट शूट न झाल्यामुळे माझ्या क्लायंटला ऑलवेज हॅपी टू वर्क विथ मी, रिपीट अँड रिपीट. सो मेन कौशल्य तुम्हाला आणायचं की वाय आय एम वेस्टिंग माय एनर्जी अँड माय कॉस्ट ऑफ पर्टिक्युलर प्रोडक्ट. एक्झाम्पल दॅट की मी एखाद्या साऊथ वेस्टची फसाड डिझाईन करतोय, बट साऊथ एनिवेज 42 डिग्री टेम्परेचरला काच तापते सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी. सो वाय आय प्लॅनिंग साऊथ फेसिंग फसाड. सो हे कौशल्य आपल्याला छान काचेची बिल्डिंग करायची म्हणून करणं लॉजिकल नाहीये, तर आपली साईट, आपली लँड और आपला एस्पेक्ट काय मागतोय याच्याबद्दल जास्त कौशल्य अपडेट करणं गरजेचं आहे. या कौशल्यामध्ये आत्ताच्या काळातल्या ज्यांची जर्नी आर्किटेक्चरची सुरू आहे, एक छान काचेची बिल्डिंग होऊन आपण हुरून न जाता आपल्याला खरंच ती रिक्वायर्ड काचेची बिल्डिंग त्या ठिकाणी आहेत. कारण आज आपण आत्ताच्या काळामधल्या काही सॉफ्टवेअर कंपन्या पाहतो, त्याच्यामध्ये काही शेप्सच्या बिल्डिंग बनवल्या गेलेल्या आहेत. बाहेरच्या बाजूला एक मोठी काच फसाडे, आतमध्ये टेम्परेचर 42, एसी ह्या शटडाऊन होत आहेत, एसीची इलेक्ट्रिकची एनर्जी जास्त लावली जाते, अननेसरी इम्पॅक्ट ऑन द एमएससीबी, इम्पॅक्ट ऑन द पॉकेट. सो मला काय आहे, तर मला स्पेस प्लॅनिंग करताना माझ्या कौशल्यामध्ये माझी साईट काय रिक्वायर्ड करते, माझ्या साईटमध्ये ईस्ट वेस्ट फसाड काय आहे, नॉर्थ साऊथ फसाड काय आहे, वारा कोणत्या दिशेने येणार आहे, मला रेन वॉटर हार्वेस्टिंग माझ्या प्रोजेक्टमध्ये कसं करता येईल, मला ग्रीन बिल्डिंग कशी करता येईल, मला कन्वर्ट स्पेस इंटू गुड स्पेस कशा प्रकारे घेता येईल, याच्याबद्दल कौशल्यावरती अभ्यास आत्ताच्या काळाच्या मुलांनी करावा. आर्किटेक्चरल पोर्टफोलिओ करताना सर मला असं वाटतं की जे मी ट्रूथ केलंय, मी जेन्युनली केलंय, आणि याच्यामध्ये या आर्किटेक्चरमध्ये टीमवर्कमध्ये माझे एफर्ट्स किती होते आणि इव्हेंच्युअली माझे रिअल एफर्ट्स किती होते याच्याबद्दल जास्त प्रबळपणे पाहिलं पाहिजे.
तर आर्किटेक्चर पोर्टफोलिओ म्हणजे काय की ॲज गुड ॲज युअर मिरर. म्हणजे काय, तर मी एखादा पोर्टफोलिओ माझा करतो आणि त्या पोर्टफोलिओमध्ये आय एम डिसाइडेड की मी ही बिल्डिंग केलेली आहे आणि ही बिल्डिंग का मला आवडली आणि याच्या मागे माझी काय थॉट प्रोसेस होती. बिल्डिंग करताना मला काय प्रकारचे ऑर्डर्स होते, मला काय प्रकारचे लिगल अस्पेक्ट्स होते आणि हे असतानाही मी तो प्रोडक्ट कसा बेस्ट देऊ शकलो, याच्याबद्दल पोर्टफोलिओमध्ये फार कटाक्षाने पाहायला हवं. पोर्टफोलिओ म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये जेवढे टाइम, जेवढे मिनिट, जेवढे आवर स्पेंड केलेत, हे तुम्हाला समोरच्याला मांडताना स्वच्छपणे मांडले पाहिजे. If you are doing a good architect, you are doing a good design, you can use as a good design. But you are not a good designer, but you are a good space planner, you are a good execution person, you are the good interior designer. Add on this, your portfolio is as good as treat as like you and yourself. करिअर बद्दल एक मुद्दा पुढे मांडायचा आहे. स्वतःचं करिअर निवडताना इफ यू डुईंग आर्किटेक्चर, इफ डुईंग अ इंजिनियर, इफ डुईंग अ MBBS, मला काय आवडतं हे आधी शोधा. माझी आवड कशात आहे. आपल्याला आपल्या लाईफमध्ये खूप सिनियर्स लोक मिळतात, आपले आई बाबा असतात, आपले आजी आजोबा असतात, ते एक सर्टन माइलस्टोनला पोहोचलेले असतात आणि आपण कम्पेअर करतो आपली लाईफ त्यांच्याशी. डोंट कम्पेअर टू युअर फॅमिली, युअर फ्रेंड्स, की माझा मित्र आर्किटेक्ट करतो, पण यू नेव्हर नो की युअर फंडामेंटल ऑफ लाईफ काय आहे, तुम्हाला स्वतःला काय आवडतं ते शोधा. जेव्हा तुम्ही काही इनिशियल लेवलची जी काही स्कूलची जर्नी करता, त्या जर्नीमध्ये जेव्हा 10th स्टँडर्ड, 11th स्टँडर्ड, 12th स्टँडर्ड, जेव्हा तुम्ही करिअरिस्टिक कडे टर्नओव्हर तुमच्या लाईफचा होतो आणि त्या टर्नओव्हरमध्ये यू जज युअर सेल्फ फॉर अदर पीपल. डोंट जज युअर ओन करिअर फॉर अदर पीपल, की माझ्या मित्रांनी आर्किटेक्ट केलं सो आय एम बिकेम आर्किटेक्ट, माझ्या मित्रांनी MBBS केलं सो आय एम डुईंग MBBS. डोंट जज युअर सेल्फ फॉर अदर. तुमचा अंतरात्मा काय म्हणतोय, तुमचा अंतरात्मा काय मागतोय आणि तुमचा अंतरात्मा पुढे जाऊन हे का मला करायचं होतं. माझं वैयक्तिक सांगायचं आहे तर आय एम डुईंग अ पॅशन ऑफ आर्किटेक्ट. मी 24 तास आर्किटेक्चरमध्ये असतो आणि आय लव्ह आर्किटेक्चर. सो आय लव्ह आर्किटेक्चर, दॅट्स वाय डुईंग आर्किटेक्चर. मी रोज सकाळी ऑफिसमध्ये तेवढ्याच आनंदात येतो ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये गेलो होतो आणि ज्या दिवशी मी पासातून आर्किटेक्ट झालो, तेवढ्याच आनंदात रोज माझ्या ऑफिसला काम येतं आणि तेवढ्याच आनंदात मी ते काम पूर्ण करतो. सो परत एकदा तुम्हाला तुमची लाईफ दुसऱ्याशी कम्पेअर करण्यात काही लॉजिक नाहीये. एखाद्याला आर्टिस्ट म्हणून आवडतंय आणि एखाद्याला साईटवरती एक्झिक्युशन करायला आवडतं. तर दोघांचे पॅरामीटर्स लाईफचे वेगळे आहेत, दोघांची जर्नी वेगळी आहे. त्या जर्नीत आधी पहा, स्वतःला काही वेळ द्या, स्वतःला काही ठिकाणी स्वतःला सांगा की मला हे नाही होणार आहे आणि मला हे होणार आहे. ज्या क्षणाला तुमचा अंतरात्मा म्हणेल की मला हे होईल, ते तुमचं करिअर तुम्ही त्या क्षणाला निवडा आणि ते करिअर तुम्हाला आनंदाने पुढे लाईफ सर्व्हाइव्ह करायला सगळ्याला पुरून उरेल.